राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। परंतु आज 16 फेब्रुवारी 2025 रोजी रविवार आहे। हा रविवार असल्यामुळे आज सर्व बँका बंदच राहणार आहे। परंतु उद्या सोमवार आहे, तर उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सर्व बँका सुरूच राहणार आहे। कारण उद्या लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमाच केला जाणार आहे। बघा, काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, तर त्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सोबतच 10 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। म्हणजेच आज रविवार असल्यामुळे आज कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा केला जाणार नाही। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून हे पैसे जमाच केले जातील। परंतु उद्या फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे ज्या बहिणी 4 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील। तर ते 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा, अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। आज मंत्रिमंडळाकडून लाडक्या बहिणींची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। बघा, भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तर त्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। थेट बहिणींच्या खात्यामध्ये उद्या सकाळी 10 वाजल्यापासून लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। कारण आज रविवार आहे, आज सर्व बँका बंद राहणार आहे। परंतु उद्या सकाळी 10 वाजल्यापासून हे पैसे सुरू राहतील, ते रात्री 12 वाजेपर्यंत बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। परंतु उद्या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तांतर केले जाणार नाहीत, कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व पैसे विस्तांतर करणे शक्य होत नाही, कारण एका वेळेला फक्त 35 लाख बहिणींची डीबीटी तयार होत असते। त्यामुळे उद्या 12 जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। तर बघा, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये 8वा हप्ता वाटप होणार आहे। त्यानंतर मंगळवारी 12 जिल्ह्यांमध्ये 8वा हप्ता वाटप केला जाणार आहे। त्यानंतर बुधवारी 12 जिल्ह्यांमध्ये 8वा हप्ता वाटपच केला जाणार आहे। म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता उद्या, परवा आणि 13 या 3 दिवसांमध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी आजचा दिवस सर्वात मोठा आनंदाचा दिवस ठरणार आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट सुद्धा केलेलं आहे। बघा, कालच बँकांना आदेश दिलेले आहेत, थेट बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। त्यासोबतच बहिणींच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर 2100 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे आणि त्यानंतर 2,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। परंतु हे 15,000 रुपये कशाचे जमा केले जाणार आहेत, सोबतच 2100 रुपये कशाचे जमा केले जाणार आहेत आणि 2,500 रुपये कशाचे जमा केले जाणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा, व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, सर्व माहिती सत्य आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची पहिली यादी प्रसिद्ध झालेली आहे। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींकडून 4 कागदपत्रांची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। ज्या बहिणी अंगणवाडी सेविकांकडे 4 कागदपत्रे जमा करतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर 4 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमाच करायचे आहे। तर बघा, सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की बहिणींकडून 4 कागदपत्रांची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। जर तुम्हाला पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर 4 कागद
कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमाच करायचे आहेत। बघा व्हिडिओच्या मध्ये 4 कागदपत्रे सांगणार आहे, त्यानंतर तुम्ही 4 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमाच करायचे आहेत। त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे। बघा आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाहीत। बघा बहिणींकडून एका गोष्टीची विनंती करण्यात येत होते की तेल असेल, मीठ असेल, गहू असेल, हरभरा असेल की यांचे भाव कमी करा। त्याच्यावरती सुद्धा निर्णय झालेला आहे। एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत की आम्ही एका हाताने पैसे देणारे नाही, तर आम्ही दोन्ही हाताने पैसे देणारे आहोत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, एक तर बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत, त्यासोबतच बहिणींना तेल असेल, मीठ असेल, हरभरा असेल यांचे भाव सुद्धा कमीच केले जाणार आहेत। बघा त्याच्यावरती निर्णय सुद्धा झालेला आहे की गॅस 450 रुपयांना, सोबतच तेल असेल, मीठ असेल, हरभरा असेल, ज्या जीवनावश्यक वस्तू असेल त्यांचे भाव सुद्धा कमीच केले जाणार आहेत। त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे सध्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे। बघा उद्या सकाळी ठीक 10 वाजता बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमवण्यास सुरुवात होणार आहे। ते रात्री 12 वाजेपर्यंत हा हप्ता सुरू होणार आहे। परंतु ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा केला जाणार आहे, कारण ज्या बहिणींना 7वा हप्ता आलेला नसेल त्यांचा अर्ज अपात्र करण्यात आलेला आहे। बघा अर्जांची छाननी सुरू होते, त्या अर्जांच्या छाननीमध्ये भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे। जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता पाहिजे असेल तर तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा झालेला असावा। बघा आज 16 फेब्रुवारी 2025 रोजी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु हे 16 जिल्हे उद्यासाठी आलेले आहेत। आज रविवार असल्यामुळे आज सर्व बँका बंद राहणार आहे। आज कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा केला जाणार नाही, परंतु उद्या सोमवार आहे, उद्या सर्व बँका सुरळीतपणे सुरू राहणार आहे। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून या 15 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे, कारण 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। त्या 15 जिल्ह्यांना उद्या प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा सर्वात प्रथम पुणे जिल्हा आहे, सोबतच सातारा जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, त्यासोबतच वर्धा जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे आणि अकोला जिल्हा आहे, त्यासोबतच मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, धुळे आहे, जळगाव आहे आणि नाशिक आहे। अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये उद्या लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा आज प्रामुख्याने 15 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे, त्यासोबतच 10 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, पाचवी बँक म्हणजे IDBI बँक, 6वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 7वी बँक म्हणजे इंडस बँक, 8वी बँक म्हणजे युनियन बँक, 9वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक आणि शेवटची सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे पोस्ट बँक। ज्या बहिणींचं बँक आता या 10 बँकांपैकी कोणत्या जरी बँकेमध्ये असेल तर त्यांच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा 15 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत, सोबतच 10 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं होतं, तर त्या 10 बँका सुद्धा सांगितलेल्या आहेत। सोबतच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे। ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि त्यांना स्वतः सक्षम बनायचं असेल तर त्यांच्यासाठी 3 योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत। त्या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। बघा केंद्राची सर्वात मोठी योजना आहे मोफत शिलाई मशीन योजना। ही योजना PM विश्वकर्मा या योजनेमार्फत राबवली जात असते। या योजनेमार्फत
बहिणींच्या खात्यामध्ये शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम जमाच केली जात असते। परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी बहिणींकडे काही महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा असायला पाहिजे। त्याच्यामध्ये पहिली पात्रता म्हणजे बहिणींचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे, त्यांचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, त्यांच्याकडे उत्पन्न दाखला तलाठी दाखला असायला पाहिजे, तरच तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच बहिणींसाठी दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना। बघा, या मोफत पिठाची गिरणी या योजनेमार्फत बहिणींच्या खात्यामध्ये पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये जमाच केले जाणार आहेत। परंतु या योजनेचा अर्ज महिला व बाल विकास विभागामध्ये करायचा आहे किंवा समाज कल्याण विकास विभागामध्ये करायचा आहे। त्यानंतर पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी बहिणींच्या खात्यामध्ये 20,000 रुपये रक्कम जमाच केली जाणार आहे। आणि तिसरी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। बघा, या योजनेमार्फत बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षाला 3 गॅस खरेदी करण्यासाठी 2,500 रुपये जमाच केले जाणार आहेत। बघा, ज्या बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये आजच जमा केले जाणार आहे। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। बघा, आज रविवार आहे, त्याच्यामुळे कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे येणार नाही, तर उद्या सोमवार आहे, उद्या सकाळी सर्व बँका सुरू राहतील। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सुरूच राहणार आहे। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।